बसायचं असं नाही. दुसऱ्यातले अवगुण शहाणे माणसं आयुष्यात कधीच पाहत नाही. ज्ञानी माणसाचं लक्षण आहे, सज्जनाचं लक्षण आहे की जो दुसऱ्याच्या अवगुणाचं चिंतन करत नाही. माणूस म्हणला तर दोन्ही त्याच्याकडे असणारच आहे. इथं बसलेल्या सगळ्या माणसांना प्रश्न विचारला की सांगा तुम्ही सज्जन आहे का, तर आम्हाला विचार पडतो आहे का नाही. असा कोण माणूस आहे की जो 100% सज्जन आहे? जर कोणी असेल तर वर बोट करा. म्हणजे एवढ्या सभेत एकही सज्जन नाही का? बरं, असा कोण माणूस आहे जो 100% दुर्जन आहे? मला वाटतं तरी आपण वर हात करणार नाही. याचा अर्थ आहे की आम्ही सज्जन आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. आज तुम्ही आमच्या पाया पडता इथपर्यंत बरं आहे, तुम्ही आमचा मान सन्मान करता इथपर्यंत ठीक आहे. पण संत वेगळा आणि माणूस वेगळा, आणि ते नेहमीच चिंतन आहे. संत नवती जगा माणसाच्या सारिके. संतामध्ये आणि सज्जनामध्ये अंतर आहे, आणि संतात आणि सज्जनात अंतर आहे. म्हणूनच श्यामबाबांची आज पुण्यतिथी आहे. एवढे वर्ष झाली तरी त्यांच्यात आणि आपल्यात जर अंतर नसतं तर त्यांची पुण्यतिथी आज आपण करू शकलो नसतो. मला सांगा, ते खूप मोठे होते असं त्यांनी कधी सांगितलं का मी एवढा मोठा आहे? कारण त्यांचं लक्षणच आहे यमानित्वम मदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम. मौली म्हणतात चातुर्य लपवी महत्व हरवी विषय पनमिरवी आवडोनी नाना कृषावळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. आयुष्यामध्ये संत मी संत आहेत असं कधी समाजाला कळूच देत नाही. मी संत आहेत असं कधी संत समाजाला कळू देत नाही. आणि जे संत नाहीत ते संत असल्याचा कोणताच मोका सोडित नाही. विठाला हिरा असतो, हिरा त्याची मोल किंमत खूप असते. हिऱ्याची खूप किंमत असते, पण हिरा तो असतो की जो कधीच असं सांगत नाही मी हिरा आहे. कबीरजींचा एक गोड दोहा आहे. कबीर म्हटले की बडा न करे बडाई बडा न बोले बोल हिरा ना कहे मुख से लाख हमारो मोल. हिरा कधीच आपल्या तोंडाने सांगत नाही माझं 1 लाख किंमत आहे, 2 लाख आहे, 5 लाख आहे, 10 लाख आहे. पण हिरा सांगत नसला तरी कोणीतरी जवाहरी त्या हिऱ्याला ओळखणारा असतो, आणि जो हिऱ्याला ओळखतो तो जवाहरी असतो, आणि तो ठरवित असतो की याचं मोल किती आहे, 10 लाख आहे. हिरा आपल्या तोंडाने कधीच सांगत नाही. थोर पनपरा सांडीजे युत्पत्ती अवघी विसरीजे जगा दाकुटे होईजे तई जवळी कमाजी. माऊली म्हणतात जगाची ये परी तळवटोगे. मी कोणीतरी विशेष आहे असं जगात कधीच कळू देत नाही. त्याचंच नाव साधू आहे. विठाला मला वाटतं माणसाच्या बुद्धीमध्ये तुलना करण्याची सवय लागलेली आहे. हा मोठा का तो मोठा का तो मोठा का तो मोठा, हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ का ते श्रेष्ठ. तारतम्य भाव ज्याच्या बुद्धीत राहतो त्याला माणूस म्हणतात. पण या जगानं खऱ्या अर्थाने मोठा कोण आहे याचा निर्णय कधीच होऊन गेलेला आहे. तो साधू आहे, तो महात्मा आहे. आणि असे जे महात्मे त्यांच्याबद्दल सर्वांनी भगवान स्वतः सांगतात महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती आश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. याचं सगळं चिंतन पुढे पाहण्यासारखं आहे. पण सांगण्याचं तात्पर्य आहे की जो मोठा आहे तो आशेपर्यंत तो मोठा आहे असं तोही स्वतः सांगत नाही, आणि तो मोठा आहे असं समाजालाही वाटत नाही. साधू जोपर्यंत या जगात असतो तोपर्यंत समाज त्याला मोठा समजत नाही, आणि मी मोठा आहे साधू कधी सांगत नाही. सगळे मंडळी थोडे इकडे लक्ष द्या. आपला बोलता बोलता तास होत आला, 1 तास बरंच राहिलेलं आहे. चिंतन लक्ष देण्यासारखं आहे. साधू समाजाला समजणं गरजेचं आहे, पण साधू कधी सांगत नाही मी संत आहे, मी साधू आहे.
आता ते आपल्या तोंडाने सांगत नाही मी साधू आहे, मी महात्मा आहे, आणि आपण त्यांना कळावं इतकी उंची आपली नसते, मोठी अडचण आहे. त्यांना जाणून घेण्याकरता आपण सक्षम नाही, आपली उंची तेवढी नाही. आपण ज्यांना समजतो ते संत नाही, आणि जे संत आहेत त्यांना आम्ही समजू शकत नाही, ही आमची अडचण आहे. पण जे संत आहेत ना, ते कधी समाजाला सांगत नाही आम्ही संत आहेत. समाज समजणं अवघडच होतं. कारण मोठ्या माणसाची नेहमी अडचण आहे की ते आपला मोठेपणा कधी समाजाला दाखवित नाही, आणि जे दाखवित असतात ते कधी हसत नाही. एक छोटी गोष्ट आहे. एक ओढा समुद्रात मिळायचा. पावसाळ्याचे दिवस आहे, त्याला खूप पाणी आलेलं आहे, आणि तो ओढा समुद्रामध्ये मिळतोय. एक दिवस तो ओढा म्हणला आपण समुद्राबरोबर काहीतरी संवाद करूया. मग ओढ्याने समुद्राबरोबर संवाद केला. ओढा म्हणला समुद्रा मला काही प्रश्न विचारायचे तुला. समुद्र म्हणला विचार. ओढा म्हणला माझा पहिला प्रश्न आहे की तू मोठा का मी मोठा. ओढा काय म्हणला समुद्राला, तू मोठा का मी मोठा. एक दिवस काट्याला प्रश्न विचारला. फुल म्हणलं का रे बाबा. काटा म्हणला का रे बाबा फुला, सगळे लोक तुझी अपेक्षा करतात आणि माझी उपेक्षा करतात. आपला दोघांचा जन्म एकाच ठिकाणी. काट्याचाही जन्म त्याच झाडावर आहे आणि फुलाचाही जन्म तिथंच आहे. दोघांचं कुळ एकच आहे. त्याला टोचत राहणे. पण जो टोचत असतो ना समाज त्याची उपेक्षा करत राहतो, आणि जो सर्वांना प्रेम देतो, आनंद देतो, सुगंध देतो, त्याची समाज पूजा करत राहतो. मला वाटतं संत या समाजाला आयुष्यभर सद्गुणाचा सुगंध देतात, आणि ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या गुणाचा सुगंध या जगामध्ये दरवळत राहतो. विठ्ठल आल्यापासून या ठिकाणी ऐकायला मिळालं की आमच्या गावामध्ये वास्तव्य केलेले संत श्यामबाबा असे होते. इतक्या लोकांनी सांगितलं की ज्यांनी मला वाटतं बाबांना पाहिलं नाही त्यांनी सुद्धा सांगितलं. ज्यांनी बाबांना पाहिलं नाही त्यांनी सुद्धा सांगितलं, ज्यांनी पाहिलं त्यांनी सुद्धा सांगितलं. ज्यांनी पाहिलं त्यांनी संगतीने आणि अनुभवाने सांगितलं, आणि ज्यांनी बाबांना पाहिलं नाही त्यांनी सुद्धा त्यांचं वर्णन केलं. ते कशामुळे केलं. ते जरी इथं आज नसले तरी त्यांच्या सद्गुणाचा, संतत्वाचा सुगंध या समाजामध्ये, या भूमीमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तो सुगंध दरवळतो. मला वाटतं आयुष्याची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही माणसं मोठे असतील वेगवेगळ्या गुणाने, पण आपलं जे मोठेपण आहे ना ती निमित्ताने आलेलं मोठेपण आहे. काही माणसं धनवान आहे त्यांचा मोठेपण आहे, धनाच्या निमित्ताने आलेलं ते मोठेपण आहे. याला नैमित्तिक मोठेपण म्हणतात. पण संतांच्या ठिकाणी जे मोठेपण आहे, आता प्रमाण होऊन गेलं साधू थोर जाणा, त्यांच्या ठिकाणी जे मोठेपण आहे ते कशाच आहे. शास्त्राने सांगितलं त्यांचं ते मोठेपण संसिद्धिक मोठेपण आहे. विठ्ठल समाजातले माणसं जर बुद्धिवान असले तर चर्चा करतील. ज्यांनी खूप ग्रंथ वाचले ते चर्चा करतील, प्रवचन करतील. ज्यांचं अध्ययन आहे ते कीर्तन करतील. ज्यांचं खूप श्रवण आहे ते सुद्धा चर्चा करतील. या जगामध्ये चर्चा करण्याकरता सगळे लोक आहे, पण चर्या करण्याकरता फक्त साधूच आहे. दोन शब्द सारखे आहे. एक आहे चर्चा आणि दुसरा आहे चर्या. ज्याच्या जीवनामध्ये चर्या असते त्याचं नाव संत, आणि ज्याच्या जीवनात फक्त चर्चाच असते त्याचं नाव माणसं. मिठाला शुद्ध भाषा बोलणं वेगळं, साहित्यिक भाषा बोलणं वेगळं. बहुश्रुत असल्यानंतर विद्वत्तेच्या शब्दाचा प्रयोग करणं वेगळं, आणि हे सगळं असून सुद्धा त्याच्या अनुभवाने जीवनामध्ये चर्या करणं वेगळं. व्याख्यान वेगळी बाब आहे आणि चर्या वेगळी बाब आहे. मला वाटतं संत कदाचित व्यासपीठावर उभं राहून एवढं बोलत नसतील. मला वाटतं खूप जास्त बोलत नाही त्याचंच नाव संत आहे. आपल्याला नाही माहिती श्यामबाबा किती कीर्तन करत होते, किती बोलत होते, पण कमी बोलत असले तरी मोठा अनुभव त्यांच्या जवळ आहे. आणि इथं खूप बोलणारे आमच्यासारखी माणसं असले तरी अनुभव किती आहेत असं विचारलं तर मग थोडं अवघड आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे नका चर्या विचारू
तुम्ही आमची चर्या विचारू नका, फक्त आमची चर्चाच ऐका. विठाल कीर्तन चालू होतं, महाराजांनी विषय छेडला आणि मला वाटतं आईच्या संबंधाने ती व्यक्ती बोलायला लागली. आईच्या संबंधाने अलीकडे कीर्तनाचे विषय सुद्धा बदललेले. काही लोकांच्या कीर्तनाचा विषयच आई आहे. अभंगाच्या चिंतनापेक्षा मला वाटतं अन्यथा घेऊ नका, एक सरळ भाव आहे की त्या महाराजांनी आईच्या बद्दल चांगलं चिंतन केलं आणि आईबद्दल भावविभोर होऊन खूप सांगितल्यानंतर सगळ्या लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. रडवणे आणि हसवणे दोनच उद्देश उरलेले आहेत. विठाला कीर्तनाचा उद्देश याच्यापेक्षा वेगळा आहे. समाजाला प्रभावित करणं आणि समाजाला प्रभुभावित करणं दोन गोष्टी वेगळ्या आहेत. माणसं प्रभावित करू शकतात, पण साधू समाजाला प्रभुभावित बनवतात. विठ्ठल महाराजांनी आईविषयी खूप चांगलं बोललं, रंगून सांगितलं. लोकांच्या डोळ्यात अश्रूच्या धारा लागल्या, महाराजांचे डोळे डबडबले आणि त्या सगळ्या वातावरणात एक माणूस शेजारी बसला होता, तो हसायला लागला. म्हणजे थोडं विचित्रच झालं ना. सगळे लोक भावविभोर झाले, डोळ्यात पाणी आलं आणि एक माणूस त्या सभेत हसायला लागला. शेजारी म्हणला, वेडा आहेस का? आणि काय झालं? अरे प्रसंग काय चालला? माणसाच्या मनामध्ये भाव निर्माण झाले, सगळे लोक रडतात, तू वेड्यासारखा एकटा हसायला लागला, हा अप्रसंग आहे. तो म्हणला, असं आहे, माझ्या हसण्याचं कारण असं आहे. म्हणजे कसं? जे महाराज आईबद्दल सांगतात ना, त्यांच्या घराच्या शेजारी माझं घर आहे. मला वाटतं एवढ्यात कळलं. ऐक जाणं नारायणा स्मरवी. जगद्गुरु तुकोबारायांचा या अभंगातून संतांच्या ठिकाणी असलेला जो दातृत्व गुण आहे, त्या गुणाचा विचार जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. संतांच्या ठिकाणी अनंत गुण आहे. मला वाटतं आपल्या सर्वांना माहिती, श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत आणि पुढे मग आसुरी संपत्तीचे गुण सांगितलेले आहेत. या जगामध्ये श्रीमंत माणसं आहेत ज्यांच्याकडे दैवी गुण असतात आणि या जगात दरिद्री माणसं आहे ज्यांच्याकडे सगळे गुण आसुरी असतात. माऊली म्हणतात, मोक्ष रेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त. आणि हे जर नसेल तर मग उपजोनी करणला नेने अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसावळ. इथं भाग्यवान कोण? हरिपाठातला. आणि दरिद्री कोण? करंटा शब्द वापरला माऊलीने. ज्यांच्याजवळ दैवी संपत्तीचे गुण नसतात ते माणसं करंटे असतात. मला वाटतं संत त्याचं नाव आहे की जे गुणाची खाण आहे. संतांच्या ठिकाणी दैवी संपत्तीचे हे सगळे गुण आहे आणि म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये सगळे गुण बाजूला ठेवतात. खूप गुण आहे, अनंत गुणाची राशी जे आहे ते संत आहे, पण त्याच्यातला एक गुण जगद्गुरु तुकोबारायांनी निवडला आणि जो धर्माकरता अत्यंत आवश्यक आहे तो गुण आहे दान. कोणता गुण आवश्यक आहे? दान. सद्धर्मामध्ये दान महत्वाचं आहे. आणि जगद्गुरु म्हणतात ना, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जवम. त्या दैवी संपत्तीतलाच तो गुण आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगामध्ये सगळ्यात मोठं दान करणारं कोण असेल तर संत आहे. मला वाटतं एक श्लोक आपल्या सगळ्यांनी ऐकला असेल, शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. या जगामध्ये 100 माणसात एखादा शूर माणूस असतो. शतेषु जायते शूरा, 1000 माणसात एखादा पंडित असतो म्हणजे विद्वान. सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु, 10,000मध्ये एखादा माणूस वक्ता असतो, अचूक आणि युक्तीनुसार वर्णन करणारा. वक्ता दश सहस्रेषु. आणि शेवटी म्हटलेलं आहे दाता भवती वानवा. 10,000 सुद्धा एखादा दाता असेल का नसेल अजून शंका आहे. म्हणजे दातृत्व हे दुर्मिळ आहे आणि दान माणसाने अवश्य केलं पाहिजे. अजून एक श्लोक सांगतो आपल्या नेहमीच्या पाठातला आहे. असं म्हटलेलं आहे, शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं बाजूला टाकून पहिल्यांदा माणसाने जेवलं पाहिजे. जेवण शरीराकरता आवश्यक आहे. 100 कामं सोडून जेवलं पाहिजे. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरित.
1000 कामं टाकून माणसाने आंघोळ केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे आणि रोज केलं पाहिजे. आपल्याकडे जुम्मे के जुम्मे चालत नाही का? कसं म्हटलेलं आहे की माणसाने काय केलं पाहिजे, 1000 कामं बाजूला टाकून स्नान केलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे लक्ष्यम विहाय दातव्यम. 1,00,000 कामं जरी आपल्या मागे असले तरी ते बाजूला सोडून दान करण्याची संधी आली तर माणसाने दान केलं पाहिजे. लक्ष्यम विहाय दातव्यम. आणि शेवटी म्हटलेलं आहे कोटीम त्यक्त्वा हरी भजे. 1,00,00,000 कामं बाजूला टाकून माणसाने हरिस्मरण केलं पाहिजे, ईश्वर स्मरण केलं पाहिजे. याचा अर्थ आहे की लक्ष्यम विहाय दातव्यम म्हणजे दान या जगामध्ये खूप महत्वाचं आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते दान करण्याची प्रवृत्ती या जगात कोणाची आहे, तर संतांची. म्हणून म्हटलेलं आहे दाता तोची एक जाणा. इथं चकार वापरलेला आहे तोची, याचा अर्थ आहे ते सोडून दुसरे दाते. चकाराने अन्याची व्यावृत्ती होते. दाता तोची. पुढे म्हटलेलं आहे एक जाणा. मला वाटतं अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये 2 शब्द जोडून आले, एक चकार आणि दुसरा यकार. दाता तोची हा झाला चकार आणि पुन्हा एक हा झाला यकार. याचा अर्थ आहे की संत सोडून या जगामध्ये कोणीच दाती नाही. मग तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांच्या या शब्दावर आपत्ती येण्याची शक्यता आहे. याच्यावर संशय आहे, कारण आमच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतच लिहिलेलं असतं आजच्या सकाळच्या अन्नदानाचे अन्नदाते, दुपारच्या पंक्तीचे अन्नदाते, कीर्तनाच्या सेवेचे दाते, अजून बाकीच्या सगळ्या सेवा केलेल्या असतात त्या सगळ्यांची दाते. आणि तुकाराम महाराज म्हणतात या जगात एकच दाता आहे आणि आमच्याकडे दात्यांची मोठी यादी आहे. मग एक संतच दाते आहे हे खरं का जगामध्ये खूप दाते आहे हे खरं? तुकोबाराय म्हणतात सामान्य दृष्टीने अनेक दाते असले तरी माझ्या दृष्टीने या जगामध्ये दाता एकच आहे. आणि तो दाता जर कोण असेल तर तो संत दाता आहे, साधू दाता आहे. मला वाटतं आपल्यासारखे माणसं देताना दिसत असतात, आपल्यासारखे माणसं देताना दिसत असतात, पण आपल्या देण्याच्या पाठीमागं घेण्याचाच उद्देश असतो. मला वाटतं सामान्याचंही तेच आहे आणि त्या देवाचंही तसंच आहे. देव सुद्धा या जगामध्ये दाता आहे. जसा संतांचा हा अभंग आहे ना, तसा देवांच्या बद्दल सुद्धा तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. तोची एक. बस दोन्ही अभंग सारखे, दोन्हींची चरण सारखे. एकामध्ये देव दाता आणि आजच्या अभंगामध्ये संत दाता. इथं असं आहे विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता. महाराज म्हणतात तोची एक कोण दानशूर दाता. आणि इथंही म्हटलेलं आहे दाता तोची एक जाणा. म्हणजे इथं आले तर म्हणतात दाता तोची एक आणि तिकडे गेले तर पुन्हा म्हणायचं दाता तोची एक. मग त्या चकाराला आणि एकाराला दोन्हीला अर्थ उरत नाही. महाराज या असं तर होत नाही ना की तुम्ही इकडच्या गटात आले तर म्हणायचं तुमच्यासारखा दुसरा नाही आणि तिकडच्या गटात गेलं तर पुन्हा म्हणायचं तोच तुमच्यासारखा दुसरा नाही. देवाच्या समोर गेले तर तुम्हीच एक दाते, दुसरा नाहीच. आणि संतांच्या समोर आले तर आता तोची एक दानशूर दाता. अजून सांगू का? महाराजच म्हणतात अवदारे देऊन करणा हाती येशे थोरविला मारुती. कर्ण उदार आहे. संतच सांगतात, शास्त्र सांगतात, पुराण सांगतात कर्णासारखा उदार जगात दुसरा कोणी नाही. मला वाटतं उदाराची आपल्या देशामध्ये यादीच लागेल, कारण हा दान करणाऱ्या लोकांचा देश आहे. इथं दानी रईस लोक राहतात, तो भारत आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी ऐकली, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये गेले आणि कोणीतरी विचारलं स्वामीजी आप का असे आहे, तर तिथल्याच बाकीच्या लोकांनी चर्चा केली की हे भारतातून आलेले आहेत. भारतातून आले म्हटल्यानंतर विदेशातले लोक म्हणले तोच भारत का ज्या देशात लोक रेल्वे स्टेशनवर भीक मागतात, बस स्टँडला भीक मागतात, तीर्थक्षेत्रात भीक मागतात, रस्त्यावर उभं राहून भीक मागतात, अशा भिकारी लोकांचा देश का? स्वामीजी म्हणले नाही आप गलत समजे. म्हणजे मग कोणता देश? ज्या देशामध्ये दान करणारे दाते राहतात ना त्याच देशात भिकारी राहतात. तुमच्या देशात भिकारी नाही याचाच अर्थ आहे तुमच्या देशामध्ये कोणी दान करणारा दाताच नाही. ज्या देशामध्ये दान करणारे लोक राहतात मुंगळे कुठं राहतील? जिथं गुळ आहे तिथंच मुंगळे राहतील. जिथं दान करणारच कोणी नसेल तर तिथं याचक आणि भिकारी जाईलच कशाला? म्हणून दात्यांचा देश आहे. म्हणून हा देश हरिश्चंद्राचा आहे. रात्री झोपला राजा सूर्यकुळातला आणि स्वप्नामध्ये त्याने राज्यदान केलं. दिवसा जागृतीत राज्याचा त्याग करून निघून गेला.
अंगावरची कपडे सुद्धा काढून ठेवले, राजवस्त्र. दान स्वप्नात केलं होतं आणि त्याग जागृतीत केला. याचं नाव दान आहे. संकल्प केला. हा देश राजा बळीचा आहे, ज्याने 3 पावलं भूमीचं दान केलं. भगवान दान घेताना 3.5 फुटाचे होते. त्याचं नाव आहे वामन अवतार. म्हणजे जो घेणारा असतो ना, तो कधी छोटाच असतो, तो देव असला तरी. म्हणून ज्याचा हात असा आहे ना, तो माणूस वामन आहे. वामन शब्दाचा अर्थ बुटका, ठेंगणा, लहान, छोटा असा होतो. आणि बळी उदार आहे, दाता आहे. बळी सर्वस्वे उदार, जेणे उभारीला कर. घेणारा भगवान विष्णू असला तरी तो ठेंगणा झाला. कशामुळे? त्याने हात पसरल्यामुळे. या जगा महाराज म्हणतात, हात पसरी जिने दिक्क त्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिग्ग त्याचे. मग त्या बळीने वामनाला दान केलं. दान होतं 3 पावलं भूमीचं. बळी खूप मोठा राजा होता.